तर फायनली काय बघू शकता आमची चिक्कीताई पण आलेली आहे सध्या. ओवाचं काढलेलं आहे बघू शकता. इकडं सम्याबाई, आमची डोबरी मॅडम, इकडं बबलू आई. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही चाललोय आमच्या गाईसाठी चारा आणण्यासाठी. तर बघू शकता मागं आमची वाली डोबरी मॅडम पण आहे. चौघाला चाललोय. समूह पांडे पुढे आहे, समूह पांडे पण आहे. पहिला त्याला भेटत सगळं माहिती आहे, रस्ता दाखवायला तो. तर त्याच्या मागे आम्ही चाललोय. फायनली आम्ही आता एका छोट्याशा बेटावरती पोहोचलेलो. नदी बघू शकता तुम्ही. या साईडनी पण नदी आहे. एक नदीमध्ये एक छोटस हे ते बेट सारखं त्याला नाव दिलंय. त्याच्या दोन्ही साईडना पाणी वाहतं मोकार. त्याच्या चारी साईडनी गोल राऊंडने त्याला पाण्याने फेरा मारला आणि ते मध्ये आहे. तर मध्ये गवत आहे आणि बघू शकता ऊसाची तोड पण चालू आहे. शेती पण करते इथं त्याच्यावरती टेकडावरती. हे बघू शकता. आता आम्ही चाललोय समूह पांड्याच्या हातामध्ये कोयते कुऱ्हाडी विराडी कापण्यासाठी आहे. घेऊन चाललोय. बघू शकता धार थोडीशी कमी पण मग चाललोय तरी घेऊन. बघू आता कापताक नाही गावात मकर गावात तिथं. तर चला आम्ही तुम्हाला दाखवू. चला बघू शकता आम्ही मस्त ऊस घेतलेले खायला. आता इथं ऊसातून हे बघू शकता मकर गोड ऊस आहे. गोडूस एक जण खाऊ राहिले बघा. अजून इकडे सोडायचं काम चालू आहे. आणि एक जण पुढे गेलेला आहे. चला दाखवतो. त्याला इथलं सर्व काही माहिती आहे. तो जास्त त्याच्या मागे आम्ही चाललोय. त्याला सगळं माहिती आहे. त्याच्यावर तो पुढे चाललाय पाठी मागे त्याच्यावाल्या पाठी माग आम्ही चाललोय. हळूहळू आता मला ऊस खायची पण आहे. तुम्हाला खायचं आहे का मित्रांनो ऊस? हे बघू शकता एकदम गोड ऊस आहे. थांबा माझी चप्पल ना चप्पल निसडली होती. बघू एका शकता जंगलामध्ये पोहोचलेलं आहे. खूप अडचण आहे. चाललो आम्ही पुढे. बघू शकता जंगल आहे डायरेक्ट. मोठमोठे झाड आहे याच्यामध्ये. तर आता आम्ही थोड्याच टायमात आता मोठ्या नदीकडे पोहोचणार आहे. गोदावरी नदी इकडे जाऊन पाहिजे का? पुढे इकडे बघू शकता जंगलामधून चाललेलं आहे आम्ही. थोड्याच वेळात तुम्हाला गोदावरीला दाखवतो मस्तपैकी मोठी एकदम. हे बघू शकता गोदावरी नदी. थांबा एक मिनिट. हा हे बघा आता आमचे गँग पण आहे. सरपंच थोड्याला आलेले त्यांना बी भेटायला जाणार आहे आपण. बघू शकता इकडे गँग सरपंच थोड्याला आलेले आणि त्यांचं सामान ठेवलेलं आहे. तर चला आता त्यांच्याकडे जाऊ. बघू आता कसं सरपंच तोडताय कसं काय. चालेल का? तिकडे शंकर मामा आहे त्यांनाच माहिती कुठं गवत आहे काय ते सांगणार आहे आता तोडायला. त्यांच्याकडे जाऊ फ्युचर आता कुठं काय गवत आहे बघू शकतो. अक्कर अडचणीची जागा आहे. 4 वाजता एकटेच आलेले आहे ते. बघू शकता तिकडे गेलेले आता खाली ते चक्का धरून आलेले वाजतापैकी सरपंच ओढायला. चला जवळ जाऊन बघू आपण. बघू शकता एकदम जंगलामध्ये ते. तर बघू शकता एवढं सरपंच तिने तोडले नाही चक्का धरून. बघू शकता अजून पण चालू आहे बघा. बघू शकता शंकर मामाने आता एवढं गवत तोडलेलं आहे सकाळपासून. झाड बोंदे तोडलेले. मकर सरपण इकडे बेटा मध्ये जंगलाच एक. बघू शकता मकर जाड गांडे उचलून पाणी आणेल का? पाणी काहीच नाही. त्यांना ताण लागलेली पण पाणीच नाही इथे प्यायला. पाणी घेऊन यायचे ना. खर्च करेल पाणी आणि तर फायनली आता त्यांना विचारलेलं आहे गवत कुठं आहे. त्यांनी सांगितलं इकडं दुसरीकडं. आता चाललोय तिकडं. बघू शकता जंगलामधून चाललेलं आहे. मकर काट्या वगैरे उगलेला आहे आणि पुढं रस्ताच नाही असं वाटतंय.
तर बघू शकता इथं बेटामध्ये ऊसतोड चालू आहे. बघू शकता मक्का ऊस तोडलेला आहे. आता एवढा थोडाच राहिलेला आहे. जर गाईंना भांड्या लागत असेल तुम्ही येऊ शकता इथं भांड्या न्यायला. बघू शकता मक्का हिरवेगार भांडे आहे. समूपंडे अजून पुढेच आहे, त्याच्या पाठीमागं चाललो आम्ही. त्यालाच रोड माहिती येईल ना. तर फायनली आता समूपंड्याने आता गवसलेलं आहे गवत. सोनीस म्हणतोय मक्कर गवत हे मक्कर माल आहे. बघू शकते इथं झाडं बिळं मक्कर मोठले जंगलाचे आहे. कारण की त्याच्या दोन्ही साईडला पाणी असतं, त्याच्यामुळे एकदम खतरनाक विषय आहे. मोटरी बिटरी पण चालू आहे. बघू शकता आवाज येत असेल मक्कर. फायनली आम्हाला माल सापडला. बघू शकता आता पुष्पासारखा आम्हाला माल सापडलेला आता. मक्कर गवत आहे. बघू शकता मक्कर हिरवं गवत आहे. ही गवत काही मक्कर खाते बघू शकता. आणि या साईडला ही गोदावरी नदी, याच्यात मक्कर मोठमोठ्याले मासे आहे. तर आता फायनली आता पोहोचलेलो आहे. आता लगेच सुरुवात होईल गवत कापायला. बघू शकता मक्कर इळे आणलेले, काहींना धार आहे काहींना धार नाही. बाळा भाई अजून ऊसच खातोय. तर चला आता झपके दिशी गवत कापून घेऊया. काहींना मस्त पैकी एक मोठं वजन बघूया अजून पुढे काय होतं काही नाही. तर बघू शकता मित्रांनो आमची या मक्कर कापून बिलेगलेली आहे कापायला. डायरेक्ट गाणे बिणे लावून मस्त पैकी चालू आहे कापायचं काम. नाचून गाणे म्हणून ऐकून बघू शकता. बाळाबाई शिळा थोडासा गळलेला आहे, एवढा चालत नाही तरी पण तू बिल गेले. बघू शकता मुळ्यांसहित गवत उपटून आहे तो डायरेक्ट. बघू शकता 2 कवड्या कापलेल्या इतक्या त्याने. हा मग बघू शकता मक्कर गवत आहे. त्याला इळा चालत नाही, त्याच्यामुळे थोडी बगडी होती. थोडीशी बगडी होतानी इळा चालत नाही, धार नाही इळ्याला. बघू शकता मक्कर गवत आहे हिरवगार. बघू शकता गाणे पण लावून दिलेले फोन मध्ये. इकडे एक इळा ठेवलेला आहे पण याला सुद्धा धार नाही, त्याच्यामुळे तो छत्तीला पडलाय वांग. बघू शकता वरचं बघू शकता मक्कर हिरवगार गवत आहे मस्त. बाळाबाईचा थोडा दम झालेला आहे, उभा आहे तो आता थोडी. बस दम बिम घेईल त्याच्यानंतर परत दिल. ऊन पण एक तर लय झालेलं आहे. बघू शकते जागीच नाही जास्त ऊन झालं लागला, एक एक कुठे टाकावं लागेल, थोडस गारावं लागेल. वावरी वगैरे पण टाकेले, त्या वावरीला मासे पण लागलेले असतील बहुदे. गाव म्हणा माले गाव. बघू शकते एकदम मस्त नदी मोठी. फायनली काय बघू शकता आमची चिक्कीताई पण आलेली आहे सध्या. ओझं काढलेलं आहे बघू शकता. इकडे सम्याबाई, आमची डोबरी मॅडम, इकडे बबलू आई, इकडे आमचा समूभाई पांडे, इकडे आपला फोन आहे. इथं गाणे लावले श्रीवल्ली. मस्त नदीच्या कडाला आनंद घेताना आमची गँग बघू शकता. आम्ही गायांसाठी आपल्या ढोर वासरांसाठी गवत त्यांना चारा पाणी करण्यासाठी आम्ही येतो. आज सुट्टी असल्यामुळे फायनली गायज आम्ही आलेलो आहे नदीच्या काठी. बघू शकता इकडं आपला बबलू भाई बघू शकता फुल कातून वजा बांधण्याचा प्लॅन चालू आहे. तेव्हा चालू आहे. तर बघू शकता काय आता तुम्हाला आम्ही आमचा ट्रॅक्टर आल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवू आमचे कसे हाल होते. आता इथून तर आम्हाला तिथपर्यंत व्हायचं आहे. व्हायच्या वेळेस कसं हाल होतं कोणी पार्टनर आहे ते पण तुम्हाला आम्ही पुढे दाखवतो. तर चला फायनली आम्ही आता गवत कापून कडेला आणले पण आहे. बघू शकता त्या साईडला आता ट्रॅक्टर पण आलेला आहे आमचावाला, त्यालाच बोलायला इकडे आलो तो आता ट्रॅक्टर घेऊन येतो इकडे काढायला. त्याला तुम्हाला आमचे वजे पण दाखवतो. बघू शकता इथं वजे घेऊन आलेलं आहे आम्ही. इकडे बाळा व्हायचं वज आहे बघू शकता. इकडे ये या साईडला आपलं आहे तर समूह पांडे बघू शकता
अजून एक वजन राहिलंय, त्याला ते टाक्या दिवशी घेऊन येतो, ट्रॅक्टर येईल काढायला. त्यानंतर वजे विजे बांधून जाऊया ट्रॅक्टरमध्ये घेऊन घरी. आमची चिक्की ताई पण आलेली बघू शकता मजा घेऊन. रोड बी लय खतरनाक होता, वक्कार जंगलातून रोड होता, डायरेक्ट बगली होईल. तसंच आणलेलं आहे आम्ही गवत. एकत्र करा ना. आता ट्रॅक्टर आल्यानंतर जाऊ आपण घेऊन मस्त वजे बिजे. आमचा पिक्याडावर सुद्धा गेलो होता गवत घ्यायला. पिक्याडावर आम्ही लाईक करा. सो तिथून इथपर्यंत वाहिलं होतं. आता आम्ही मॉकर बगली झाली आहे, बघू शकता मॉकर बघू शकता. आता बघा, इथं वजा आणले, आता आम्ही ट्रॅक्टर मध्ये टाकतोय. ट्रॅक्टर मध्ये टाकले आणणार आहे. बघू शकता गोटो भाई ट्रॅक्टर घेऊन येईल. बघू शकता गवत न्यायला. बघू शकता गोटो आता बसलेला, त्याला टापक्या दिवशी टाकून देऊ. आता चालले टाकायचं कार्यक्रम. पिकड्या पिकड्या हे बघ, आता समूह आमचा पांडेवरती चढलेला आहे, तर षटकार मारण्याच्या पद्धतीत आहे तो. बघू शकता. तेव्हा 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 चालला आता आमचा वाला चारा. हा इकडं चिक्कीताई. बघू शकता. आता आता एक शेवटचं एवढं मोकळं वजन टाकलं का, हे दोन शेवटचे 2 लास्ट राहतील. मग आम्ही आमच्या घरी जाऊ, चहा पिऊ. सखी दूध आहे घरी? दूध आहे घरी? चला, दूध नाही घरी, आता आम्हाला कोरा चहा प्यावा लागणार आहे. तर आम्ही फायनली आता घराच्या रस्त्याला निघणार आहोत. तर बघू शकता आमची चिक्कीताई चारा उचलताना. त्या बाय आरा आमचे गोटू भाई बघू शकता मस्तपैकी ट्रॅक्टरवर बसले त्यांच्या नादामध्ये. बघू शकता आमचे गोटू भाई कसे बसले त्यांच्या नादामध्ये. व्हिडिओ कॉल चालू आहे बघू शकता. लग्न जवळ आलंय भाऊ, लग्न जवळ आलेले त्याच्यामुळे व्हिडिओ कॉल चालू आहे बघू शकता. तर सगळ्यांनी गोटू भाईच्या लग्नाला यावे ही नम्र विनंती. चला तर भेटूया गाईज पुन्हा दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तो